राम राम बापू. कोण्या जनावराला लिंपी रोग आला बापू? हो लिंपी. हां ते जनावर की ते होय का कारवाड? काय काय झालं त्या कारवाडला? हां पाय काय सल्ला म्हणाले होते? सल्ला की हां हां. मग आता हे लिंपीचे रोग आहे किती महिन्यापासून किती जनावराला आला? आमच्या दोन दोन आला का? गावामध्ये फक्त दोनच जनावराला आलं की काय पुष्कळशी जनावर? आमच्या गाय गावातच नाही वाडी राहता. मग वाडीला मग तिथं ज्या गायामध्ये मी बसून असेल समजा त्या गावखंडामध्ये, मग त्या बी गावखंडामध्ये रोग पसरला असेल ना? हो हा त्याच्या गायाला किती आलं? ते 10-15 गायला आला तिथे. बरोबर. त्या 10-15 ज्या गायाला आला रोग समजा, त्या गायाचा इलाज वगैरे काही व्हायला की कोणी डॉक्टर वगैरे करायला की करणार गेले? डॉक्टर करायला लागला आपल्या गावातला करायले. बल डॉक्टर. बरोबर. काय मग जास्त लिंपी जे आजार आहे समजा वाढ झाल्याच्या नंतर किंवा गुद्दे आल्याच्या नंतर काय जनावर काय मराले बी काय काय? काल परवा गाय मेली अंकुरावरची. अबा बाबा एक गाय मेली बी का? हो शंकरची आपल्या गावात कोलाडी. मरण्यामध्ये काय नेमकं काय कारण? हे असं म्हणजे तिला काय इलाज बरोबर झाला नाही की काय झालाच नाही. की वेळ झाला होता? वेळ झाला. एका रात्रीतून 4,000 रुपये खर्च दिले होते. हां हां हां. ते पोरगा हां गजना म्हणून होत होता. पोरगा याच्या सालांच होतं ती. बरं. मग काय वाटते तुम्हाला या लिंपी रोगात त्याची नुकसान झाली त्या शेतकऱ्याची पाबिचाऱ्याची? मग त्याच्यामुळं रोग येण्याचेच पहिले असे काही म्हणजे काय लस म्हणा काहीतरी दिलं तर पडतर खाते का? आहे की नाही? म्हणजे आता एक गाय मिली समजा उदाहरणार्थ, तर 4,000 रुपये खर्च करून बी त्याने काय केलं, गाय मिली. ती गाय होय किती रुपयाची अंदाजा? 10-15 हजार रुपयाची नुकसान झाली. आणि फक्त एका गायीच झाली. जर असा जर रोग जर वाढला असता समजा सरासरी, तर पुष्कळशा गाया मेल्या असत्या. सरकारला काय म्हणायचं आहे तुम्हाला? कळाचं म्हणजे एवढंच म्हणायचं आहे की बाबा लिंपी रोग होण्याच्या पहिले जर इलाज जर झाला असता, बिमारी येत नसती आणि ते गाय बी मेली नसते. तर खरोखरच तुमची जी भावना आहे समजा आपण सरकारपर्यंत जाणार का जाणार. आणि त्यामुळे सरकारला एकच म्हणायचं जनसेवा न्यूजच्या माध्यमातून, जेणेकरून लिंपी रोगचे पुष्कळसे आम्ही पाहता क्षणी आम्हाला ते जनावरं दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे तात्काळ लवकरात लवकर त्या लिंपी रोग येण्याच्या पूर्वीच पशु विभाग किंवा पशु विभागाच्या अंतर्गत जर जनावराचा इलाज रोग येण्याच्या पूर्वी जर अशा प्रकारे जर लसचा मारा जर केला, डोस जर दिला, तर खरोखरच जनावराचं रक्षण होणार आणि शेतकऱ्याचे जे नुकसान आहे ती कुठंतरी थांबेल. आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.